श्रीराम समर्थ विदेहापरी तालोनी प्रपंच मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा करोनी बहुलोक जे मेळवीती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रवी समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अनुग्रहाने सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराजांच्या अनुग्रहाने गेल्या जवळजवळ 6 वर्षापासून चाललेल्या हे कोरोना महामारीच्या त्या प्रचंड वातावरणामध्ये भीकर भयानक वातावरणामध्ये आम्ही लाखो लोक म्हणजे त्या महामारीने त्रस्त झालेले पाहतो, तसेच हजारो लोक त्या महामारीमुळे आपले हे मनुष्य देह जे अत्यंत अमूल्य आहे ते गमावलेले पण पाहतो, मरणाला ते हे झालेले. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आणि म्हणजे सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळे आपल्याला आपल्या आपल्या घरी एकांतमध्ये राहणे भाग आहे. त्यामुळे आम्हाला म्हणजे घरी असताना आपल्याला अनिवार्यपणे आम्हाला ते घरी राहावं लागतं. त्या घरी असताना जे 24 तासाची वेळ आमच्या हातात आहे त्याचे काहीतरी सदुपयोग करून घेण्याच्या दृष्टीने आम्ही सारखे वर्षभरापासून आमचे काहीतरी उपासना, संकल्प, आणखी काहीतरी मंत्र जप, नामस्मरण, पाठ वगैरे हे चालूच आहे. काहीतरी आपण करत असायला पाहिजे. नाहीतर आम्ही स्वभावतः आमची स्थिती अशी आहे की आम्ही दिवसभर ते टी व्ही जरी बघत बसतो किंवा मोबाईलमध्ये तरी आम्ही सारखे डोकं घालून बसलेला असतो किंवा काहीतरी गप्पा गोष्टी चाललेल्या असतात, खाणेपिणे तर चाललेले असतं, जेवण खाणं वगैरे. पण असे वेळ वाया जात असताना म्हणजे त्याचा काहीतरी सदुपयोग करून घ्यायला पाहिजे या उद्देशाने आमची ही खटपट चाललेली आहे. त्याच्याबरोबरच आम्ही म्हणजे म्हणजे रविवारच्या दिवशी म्हणजे असे शंका समाधानाच्या रूपाने थोडेफार सत्संग होतं. आणखीन प्रति शनिवारी रात्री 10:30 वाजता एक शनिवारी कावली आणि एक शनिवारी मराठीमध्ये काहीतरी थोडे सत्संगाच्या शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. गुरुवारच्या दिवशी आम्ही कावलीमध्ये ज्ञानेश्वरी वाचतो. ते मराठीमध्ये वाचणे अजूनही आपल्याला शक्य होत नाही आहे. पण याबरोबर आम्ही म्हणजे आता गेल्या मे महिन्याच्या 1 तारखेला त्या दिवशी अनायासे म्हणजे शनिवारच होता, योगायोग असा होता की शनिवारच होता. त्यामुळे आम्हाला वाटलं की आपण विश्वामधल्या कुठलेही असले तरी जे म्हणजे आपले भारतीय लोक प्रपंचामध्ये सगळ्या राष्ट्रामध्ये आहेत, त्या सगळ्या भारतीयांना आणखी विदेशीयांना सुद्धा एक म्हणजे आपण म्हणजे सगळ्यांना धरून एक मोठा संकल्प करायला पाहिजे या भावनेने 11 कोटी हनुमान चालीसा म्हणण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. त्याच्यापेक्षाही आणखी मोठे स्तोत्र असतात, संस्कृतमध्ये असतात, मराठीमध्ये आहे, कारणीमध्ये, सगळ्या भाषामध्ये भगवंताचे स्तोत्र वगैरे आलेले आहेत. पण आपल्या भारतातल्या प्रत्येक प्रांताच्या भाषेच्या भक्तांना, भाविकांना आणि आस्तिकांना उपयोग होण्यासारखे म्हणजे हिंदी भाषेचे जास्त उपयोग होण्यासारखे आहे. म्हणून आम्ही विचार केला की म्हणजे संबंध विश्वामध्ये असलेल्या सगळ्या भारतीयांना उपयोग पडण्यासारखे हिंदीमधले स्तोत्र म्हणजे अगदी म्हणजे म्हणायला अगदी सोपं आहे आणि फार वेळ लागत नाही. आणखी त्याचे आवर्तन करायलाही आवडतं आणि माणूस त्यात रमून जातो.
या उद्देशाने आम्ही म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये काही सगळे जाती वर्ण किंवा कुलं गोत्र वगैरे कुठलेही असेल सगळ्यांनाही पुरुषांना स्त्रियांना लहानांना मोठ्यांना सगळ्यांना करता येण्यासारखे कुठल्याही भेदभाव न ठेवता करता येण्यासारखे आणि ज्याची भक्ती केल्याने ज्याचे स्तोत्र म्हटल्याने तो आपल्याला म्हणजे अनुग्रह करण्यासारखा एक अत्यंत परम दयाळू कृपावंत असा तो भगवंत आपल्याला म्हणजे साक्षात मारुतीरायच आहे. आणि तो रामाच्या आज्ञेमुळे कलियुगामध्ये विशेषतः भक्तांना म्हणजे अत्यंत अनुग्रह करणारा आहे, भक्तांचे संकट दूर करणारा आहे. कुठल्याही प्रकारचे भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, नाशे रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा, संकट से हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे, सब पर राम तपस्वी राजा. असे म्हटल्यासारखे तो भूत पिशाच वगैरेंना पण दूर करतो आहे. आपल्या शरीरामध्ये जे काय आपल्याला रोग वगैरे होतात सध्या चालू आहे तेही त्याच्या आम्ही त्यांना मनापासून जर आम्ही हे स्तोत्र म्हटलं त्या रोगातून सुद्धा आम्हाला संरक्षण करतो. असे कुठल्याही जीवनामध्ये मोठे मोठे संकट आले तरी त्या संकटातून आम्हाला पार करणारा तो भगवान श्री आंजनेय स्वामी म्हणा, हनुमान म्हणा, मारुती म्हणा, तो जो आहे तो हनुमंत आम्हाला संरक्षण करणारा असल्यामुळे आम्ही त्याचेच स्तोत्र मोठ्या प्रमाणात म्हणजे विश्वव्यापी सर्व सद्भक्तांच्या करून आपण 6 महिने म्हणून 1 वर्ष म्हणून म्हटले तर ते लगेच होऊन जातं. पण त्याने आपल्याला म्हणजे त्याला अगदी मनापासून आणि थोडे जास्तीत जास्त दिवस आम्ही त्याच्यामध्ये लागून म्हणजे असे करायला पाहिजे असे वाटून आम्ही कमीत कमी 3 वर्षात तरी आम्ही म्हणजे 11 कोटी हनुमान चालीसा पाठ म्हणायला पाहिजे, पाठ करायला पाहिजे या उद्देशाने संकल्प केलेला आहे. त्यानुसार खरोखर आम्हाला आश्चर्य वाटतं आणि आनंद वाटतं की इतके लोक ते त्या हनुमान चालीसा पाठामध्ये लागलेले आहेत की आम्हालाच आश्चर्य वाटतं. तिथे किती नवीन नवीन शहरातून गावातून खेडेगावातून लोकांचे नाव येतात ते बघून आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद वाटतो. मला आश्चर्य वाटतं की इतके लोक एकदम याच्यामध्ये कसे काय म्हणजे हे झाले, जॉईन झाले, सामील झाले आणि याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ते भाग घेतले याच्याबद्दल खूप मला आनंद वाटतो. ती सगळी भगवंताची इच्छा, आपल्या सद्गुरूंची इच्छा, त्यांच्या संकल्पानेच हे घडत आहे असे आम्हाला मनापासून वाटतं. आमच्या कर्तृत्वामुळे हे घडतं असे आम्हाला मनापासून वाटत नाहीये. आमचे काही याच्यामध्ये कर्तृत्व नाहीये. आम्हाला म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मोबाईल ऑपरेट करता येत नाही, TV ऑपरेट करता येत नाही आणि म्हणजे हे तरी शक्यच नाही. म्हणजे आपले जे काय हे म्हणतात लॅपटॉप म्हणा, कॉम्प्युटर म्हणा, हे तर काहीच येत नाही. त्यातला एक बोट त्याच्यावर ठेवणे सुद्धा आम्हाला कळत नाही, कुठे बोट ठेवायचं हेही कळत नाही. लहानपणापासून आम्हाला त्याचा संपर्कच आलेला नाही आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय त्याची योजना करू शकतो आणि आम्ही काय त्याचे हे करू शकतो. पण त्यासाठी त्या भगवान महाराजांच्या संकल्पाने, त्यांच्या कृपेने, त्यांच्या इच्छेने त्याच्यामध्ये सैकड़ो लोक आता त्या कामामध्ये म्हणजे सेवेमध्ये लागलेले आहेत. ते म्हणजे ग्रुप करू लागलेले आहेत. आतापर्यंत 52-53 ग्रुप झालेले आहेत. सगळे ग्रुपला 1-1, 2-2 ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे ॲडमिन आहे आणि घटक आम्ही त्याला घटक म्हणतोय आणि घटक संचालक असे झालेले आहेत. हे सगळे मिळून ते काम अगदी म्हणजे प्रेमाने, भक्तीने, आवडीने आणि निष्ठेने ते करत असलेले बघून आम्हाला खरोखर खूप आनंद वाटतो. आपण सगळे सहभागी होऊन आपल्या या प्रचंड हे काय म्हणजे हे चाललेलं आहे म्हणजे भगवंताचा दिव्य भाव म्हणजे समारंभ चाललेला आहे, एक वैभव चाललेला आहे, एक सोहळा चाललेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे शेवटी आम्ही भाग घेऊ शकलो नाही असे व्हायला नको म्हणून आम्ही अगदी प्रेमाने सांगतो की सगळे त्याच्यामध्ये म्हणजे एक गोष्ट अशी आहे की कमीत कमी असे नको
आमच्याकडून याच्यापेक्षा जास्त होणे शक्य नाही. एवढे आम्ही म्हणजे त्या एवढे म्हणजे पाठाच्या रूपाने वेळेच्या रूपाने आम्ही त्याच्यामध्ये सामील होऊ मग आम्ही त्या भगवंताची सेवा करू अशी आम्हाला मनापासून वाटतं. त्या निमित्ताने आम्ही रोज एक ग्रुपचे साधकांचे नाव आम्ही वाचत असतो. काल मी मारुती राय म्हणजे कसा आहे म्हणजे वास्तविक पाहता वेदांतामध्ये म्हणजे वेद उपनिषद वगैरे आणि शास्त्र पुराण इतकेच नव्हे आपले भारतीय ऋषी मुनी साधू संत सगळे म्हणतात की आणि ते आपल्या अनुभवाने म्हणतात की परमात्मा वस्तुतः म्हणजे निर्गुण आहे, निराकार आहे, निष्प्रपंच आहे, निर्विचार आहे, निर्विकल्प आहे, निसंग आहे आणि अनादि आहे, अनंत आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे आणि ते इतका सूक्ष्म आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते आकाशरूपी गाळण्यातून सुद्धा त्याला गाळून काढता येतं. इतके ते सूक्ष्म आकाशापेक्षाही सूक्ष्म आणि संपूर्ण विश्वाला व्यापून उरलेला आहे. अत्यतिष्ठत दशांगुलम म्हणण्यासारखे विश्वाला व्यापून उरलेला आहे आणि तो काहीतरी म्हणजे आपल्या आकाशासारखे काहीतरी जग आहे असं नाही. आकाश जड आहे. आकाश जे आहे दृश्य नसले तरी आकाश जड आहे. पंचमहाभूतातले एक आहे. वायू जड आहे स्वतः आणि तेही पंचमहाभूतातले एक आहे. पण ते हे जे काही हे विश्वाला व्यापून असलेली जी शक्ती आहे आणि ती शक्ती प्रचंड अशी शक्ती आहे, अनिर्वचनीय आहे, म्हणजे अव्यक्त आहे. ही शक्ती जड नाही आहे. ती शक्ती जिवंत आहे आणि तिला म्हणजे जाणीव आहे. ती जाणीव रूपानेच आहे आणि ती जाणीव अशी आहे की ती आपल्याला आपणच ओळखण्या म्हणजे समजून घेण्यासारखी सुसंवेद्य आहे. त्या जाणीवरूपी शक्तीला आपल्याबद्दल समजायला तिला काही वेगळे काहीतरी साधन लागत नाही. तिला आपल्याला समजायला काहीतरी वेगळे साधन लागत नाही. जसे आपल्या शरीरातल्या काय आपल्या शरीरामध्ये काय काय आहे हे समजायला म्हणजे त्याचं एक शास्त्र वेगळे असतं. ते शास्त्र समजून घेतले तर आम्ही आमच्या शरीरामध्ये काय आहे आम्ही ते समजत असतो. तसेच आमच्या मनामध्ये काय आहे, आमचे मन हे काय आहे हे समजायला आम्हाला सायकॉलॉजी अभ्यास करावा लागतं. बुद्धी काय आहे समजायला सायकॉलॉजी अभ्यास करावा लागतं. पण तसे त्या जी शक्ती आहे ज्या शक्तीला आम्ही ब्रह्म म्हणतो, ईश्वर म्हणतो, भगवंत म्हणतो, गॉड म्हणतो, काही म्हणा, पण कोणी त्याला प्रकृती म्हणतात, कोणी त्याला माया म्हणतात, दिव्य शक्ती म्हणतात, नेचर म्हणतात. हे काही जरी असले तरी सुद्धा ती एक शक्ती अशी आहे की ती सुसंवेद्य आहे. आपल्याकडूनच आपण जाणते ते आपल्याला म्हणजे आपणच आपले जाणणारी ती शक्ती आहे. तिला जाणायला स्वतःला तिला वेगळे काही पुस्तक लागत नाही किंवा कोणी सांगणारे लागत नाही. ती सुसंवेद्य अशी आपल्यामध्येच आपण ज्ञानस्वरूप असलेले ज्ञप्ती म्हणतात त्याला असे ही शक्ती या विश्वाला सृष्टी स्थिती लय करते. म्हणजे या विश्वाला निर्माण करणे, त्याला संरक्षण करणे आणि त्या विश्वाला परत म्हणजे त्याला लय करणे. विश्वास म्हणजे सृष्टी स्थिती लय करण्याची कर्तुम अन्यथा कर्तुम कर अशी ती शक्ती जी आहे ती निर्गुण निराकार असले तरी सुद्धा तिच्यामध्ये प्रेम आहे, भावना आहे आणि तिच्यामध्ये जाणीव आहे, तिच्यामध्ये कळकळी आहे. ती त्या शक्तीतूनच आम्ही काहीतरी झालेलो आहोत, वेगळे झालेलो आहोत. ही शक्ती आमच्यामध्ये आत्मरूपाने आहे. आमच्यामध्ये जसे मन आहे ते मन काय आहे की त्या मनाला आम्ही डोळ्याने पाहू शकत नाही, कानाने त्या मन ऐकू शकत नाहीये, त्याला स्पर्श करू शकत नाही, पण तरी ती एक अशी शक्ती आहे. पण ती आपल्याला कसे जाणीवेमध्ये येते, आपण कसे त्याला तिच्या अस्तित्वाबद्दल आम्ही समजतो म्हटले तर तिचे जे सुखदुःख आपल्याला भोगावं लागतं. तिच्याकडून त्या मनाकडून जे सुखदुःख आपल्याला भोगावं लागतं किंवा अनुभवमध्ये येतात त्याच्यावरून आम्ही
म्हणजे सांगू शकतो की आपल्याला मन आहे वगैरे, ते म्हणजे निरंतर विचार करणं, बंडल ऑफ थॉट्स, विचारांचं समुच्चय रूप असलेले ते मन जे आहे ते आपल्याला म्हणजे कसे आहे की त्याच्यामधले कार्याच्या रूपाने म्हणजे विचारांच्या रूपाने आम्ही त्या मनाच्या अस्तित्वाला जाणू शकतो. तसेच संकल्प विकल्पात्मक रूपाने आम्ही मनाला जाणू शकतो. तसेच बुद्धी जी आहे ती अव्यक्त आहे, मन अव्यक्त आहे, बुद्धी अव्यक्त आहे, प्राण अव्यक्त आहे आणि आपले म्हणजे चित्त अव्यक्त आहे, अहंकार अव्यक्त आहे. पण तरी सुद्धा ते सगळे जड आहे. प्राण जड आहे, मन जड आहे, बुद्धी जड आहे, अहंकार जड आहे, चित्त जड आहे. पण त्या सगळ्यांच्या कार्यातून आम्ही त्या तत्वांची आम्ही अस्तित्वाची आम्हाला कल्पना येते, जाणीव होते, आम्ही समजतोय. पण इथे काय आहे, त्याच्या पलीकडे एक म्हणजे अस्तित्व आहे. त्या अस्तित्व म्हणजे आतापर्यंत मी वर्णन केलेले अस्तित्व, ज्याला आम्ही ब्रह्म म्हणतो, ते ब्रह्मच आपल्यामध्ये आत्मरूपाने आहे. त्याच्या असल्यामुळे, त्याच्या अस्तित्वामुळेच या सगळ्यांना म्हणजे देहाला, इंद्रियांना, प्राणाला, मनाला, बुद्धीला, चित्ताला आणि अहंकाराला म्हणजे काय झालेलं आहे की चैतन्य आलेले, चैतन्य प्राप्त झालेले, त्या आत्मस्वरूपातूनच चैतन्य घेऊन हे सगळे कार्य करीत आहे. पण आपण त्या सगळ्यांच्या घोटाळामध्येच आम्ही म्हणजे आम्ही बुडून उठत आहोत, आम्ही घुसखळे मारत आहोत, याच्यामध्येच आम्ही सुख दुःख भोगत चाललेलो आहोत. या सगळ्यांच्या पलीकडे असलेल्या जे काही शुद्ध चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेमस्वरूप आहे, त्याच्याकडे आमचे लक्ष नाही. पण तरी सुद्धा त्या आत्मस्वरूपामध्ये त्या चैतन्य जे आहे ते आपल्या शरीराच्या बाहेर असलेल्या जे काय ब्रह्म आहे त्याच्याहून काय काही वेगळे नाही. ते म्हणजे आत्मा आणि ब्रह्म हे काय वेगळे नाही आहे, एकच वस्तू आपल्यामध्ये आत्मरूपाने आपल्याला हे आहे. ते आत्मा जो आहे ते अंतःकरणामध्ये त्याचे जे प्रतिबिंब पडलेले त्यालाच आम्ही जीव म्हणतो. अशा रूपाने आम्ही ते जो जीव आहे तोच आपले सुखदुःख भोगत चाललेला आहे. आपल्याला आमच्या कर्मांचे भोग, आमच्या भावनेप्रमाणे आपल्या म्हणजे याच्याप्रमाणे कार्याप्रमाणे आपल्याला सुखदुःख होत आहे. मग मला हे सगळे सांगण्याचे उद्देश एवढंच आहे, ते जे ब्रह्म आहे ते ब्रह्म आपल्याला काय आहे की तो निर्विकार निराकार असले तरी प्रेमस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये भावना आहे, वात्सल्य आहे, करुणा आहे. आपल्यामध्ये ते जे चांगले गुण आहेत ते सगळे अपार त्याच्यामध्ये अपार प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आहे. तर म्हणून ते म्हणजे आपल्याकडून जे भाव निर्माण होतात त्याच्याबद्दलचे आमचे जे भाव आहेत, भावना आहे, प्रेम आहे किंवा आमची जी कळकळी आहे किंवा आपल्याला त्याच्याबद्दलचे जे म्हणजे पूज्य भावना आणि त्याचे काहीतरी करावं असं वाटण्याच्या बद्दल म्हणजे त्याला प्रतिक्रियात्मक आपल्याला ते अनुग्रह करत असतो. आपल्या प्रत्येक भावनेला ओळखून प्रत्यक्ष क्रियापेक्षाही त्या क्रियेच्या मागे असलेल्या भावनेला ते परमात्मा स्वरूप ज्याला आपण ब्रह्म म्हणतो ते जास्त म्हणजे स्पंदन करत असतो. म्हणजे त्याचे जास्त रिस्पॉन्स असतो. त्या भावनेला अनुसरूनच ते म्हणजे आपल्याला ते म्हणजे काय करत असते की अनुग्रह करत असतो, आपल्याशी प्रेम करत असतो, आपल्याला म्हणजे ते प्रिय होत असतो. म्हणजे आपल्याला सुद्धा ते आपल्या प्रेम सुद्धा ते स्वीकार करत असतो. त्यामुळे ते निर्गुण निराकार असले तरी सुद्धा आम्ही ऐकतो आहोत राहिला धर्मस्य ग्लानिर्भवति भारत या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले की जेव्हा जेव्हा अधर्मी लोकांच्याकडून धर्मात्मा लोकांना त्रास होऊ लागतं तेव्हा ते निर्गुण निराकार असलेला जो परमात्मा तत्व आहे तो सगुण साकार म्हणजे त्या प्रसंगाला अनुरूप शक्ती घेऊन ज्याला आम्ही कला म्हणतोय त्या म्हणजे 12-14 असे कला म्हणजे तसे त्या प्रसंगाला अनुरूप शक्ती घेऊन म्हणजे तो सगुण भावना सगुण स्वरूपामध्ये अवतार घेऊन येतो असे आम्ही ऐकतो. रामावतार झाले, कृष्णावतार झाले, परशुराम वगैरे हे सगळे अवतार त्या निर्गुण निराकारातूनच होत असतात. याच्या बरोबर आपण जेव्हा जेव्हा ज्या भावनेने म्हणजे ज्या स्वरूपामध्ये आम्ही त्या परमात्मा स्वरूपाची आम्ही भक्ती करतो तेव्हा
तो ते परमात्मा स्वरूप ज्याला मी ब्रह्म म्हणतो, निराकार निर्गुण ब्रह्म जे आहे ते ब्रह्म आपल्या पुढे ते साकार होऊन आपल्याला ते अनुग्रह करत असतो. म्हणजे सध्या आम्ही महामूर्तीची उपासना करत आहोत, हनुमंताची उपासना मी करत आहोत, हनुमान चालीसा म्हणत आहोत. ते निर्गुण निराकार ब्रह्मच आपल्या पुढे हनुमंताच्या रूपाने म्हणजे येऊन किंवा काहीतरी म्हणजे त्याला असे अगदी जवळच्या स्वरूपामध्ये त्याला प्रगट व्हायला काहीतरी माध्यम लागतं. ते मारुतीच्या रूपानेच येईल असे नाही, कुठल्या तरी म्हाताऱ्याच्या रूपाने येईल किंवा ब्रह्मचारीच्या रूपाने येईल किंवा स्वतः मागराच्या रूपाने येईल, असे कुठल्या तरी रूपाने तो येऊन तो काय करू शकत असतो की आपल्याला अनुग्रह करू शकत असतो आणि आपली सेवा ते स्वीकार करत असतो. आणि आपण जे काय प्रार्थना म्हणतो, पूजा करतो, तेही सुद्धा ते स्वीकार करत असतो. असे मी काल 2 प्रसंग वाचलेला आहे हिंदीमध्ये, कल्याणमध्ये आलेले प्रसंग आहे. म्हणजे आम्ही हनुमान चालीसा पाठ करतो, मारुतीची भक्ती करतो, मारुतीरायाची. असे असताना आपल्या भक्तीप्रमाणे आपल्या भावनेप्रमाणे मारुतीराय जो आहे तो आपल्याशी म्हणजे प्रेम आपल्याला प्रेम करेल, आपल्याशी कशा त्याला अनुसरून आपल्या बरोबर तो म्हणजे हे करेल, वावरेल आणि आपल्याकडे येईल, आपल्याला दर्शन देईल, यात मुळीच शंका नाही. पण काय आहे की इतकेच नव्हे, आपल्या प्रपंचामधले संकट कष्ट जे काय असेल, रोग वगैरे जे काही त्रास असेल ते त्रास सुद्धा तो म्हणजे असे तो दूर करणारा आहे. म्हणजे तो त्रास सुद्धा नाहीसं करून हे करेल, तो सगळे त्रास नाश करून रोग वगैरे दूर कर नाश करून आपल्याला सुखी करेल यात शंका नाही. म्हणूनच आम्ही प्रेमाने भक्तीने भावनेने आम्ही काय करायला पाहिजे की आपले भगवंताचे स्तोत्र पाठ करायला पाहिजे. हे सगळे आपले मन बुद्धी चित्त अहंकार वगैरे जसे अव्यक्त आहेत तसे असताना सुद्धा आम्ही त्यांना नाही असे म्हणता येत नाही. म्हणजे त्यांच्या कार्यावरून आम्ही त्याचे अस्तित्वावर जसे म्हणजे विश्वास करतो नाही, अस्तित्वाला मानतो, तसे भगवंत जरी अव्यक्त असला त्याचे काही म्हणजे जे कार्य या विश्व रूपाने त्याचे जे कार्य चाललेलं आहे, संबंध विश्व निर्माण करणे काय त्याचे कार्यच आहे. या विश्वाला बघून तरी आपल्याला वाटायला पाहिजे की तो किती प्रचंड असेल, किती तो म्हणजे सर्वज्ञ असेल, सर्वशक्तिमान असेल असे आपल्याला वाटायला पाहिजे. तसे आम्ही समजून त्याला आम्ही म्हणजे त्याच्याशी संबंध जोडायला पाहिजे, त्याच्या संपर्कात असण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याचे म्हणजे त्याच्याशी प्रेम करायला पाहिजे. या असे करायला आपल्याला नामस्मरण हे अत्यंत श्रेष्ठ आणि उत्तम साधन आहे. त्याच्याबरोबर उपासनेच्या रूपाने आम्ही हनुमान चालीसा पाठ करणे सुद्धा चाललेलं आहे. याने सुद्धा तो किती संतुष्ट होईल, म्हणजे किती तो म्हणजे त्याला आनंद वाटेल, प्रेम वाटेल आमच्याबद्दल आणि तो आमच्या प्रपंचामध्ये कुठल्या तरी कष्ट दुःख वगैरे आले तर ते ताबडतोब त्याचे निवारण करेल आणि आपल्याला सुख शांती देईल. असे कित्येक प्रसंग आम्ही म्हणजे या प्रपंचामध्ये आम्ही बघत असतो, पण आपल्या लक्षात आपल्यापर्यंत ते आलेले नसतात, आम्हाला कळलेले नसतात किंवा आपल्याला त्याच्याबद्दल काही म्हणजे माहीत नसतं. तरी सुद्धा म्हणजे आपल्याला एखादा प्रसंग ऐकले तरी आपल्याला असं वाटायला पाहिजे की आम्हाला सुद्धा तो परमात्मा असाच म्हणजे आमच्या प्रपंचामध्ये आम्हाला कुठल्या तरी रूपाने आम्हाला अनुग्रह करेल. या भावना आपल्यामध्ये जागृत होण्याच्या दृष्टीने, त्या भावनेने प्रेरित होऊन आम्ही जास्तीत जास्त निष्ठेने हनुमान चालीसा पाठ करायला पाहिजे. या भावनेने काल मी हिंदीमधले 2 प्रसंग वाचलेला आहे. त्या सगळ्या गोष्टी मी हिंदीमध्ये सांगणार होतो, पण म्हणजे सध्या मराठीचं हे असल्यामुळे आणि मराठी सगळ्यांना साधन करतं म्हणून मी आता मराठीमध्ये सांगितलेले आहे. आता हिंदीमधले 2 प्रसंग ते काल वाचलेले वाचतो. त्याच्यानंतर म्हणजे गांधीमध्ये 2 संकल्प आहेत, म्हणजे 100 प्रमाणे रोज करण्याचे. ते संकल्प 5 मिनिटात त्यांना संकल्प सांगतो आणि त्याच्याबरोबर मी सुद्धा आजचे जे ग्रुपचे जे म्हणजे साधक आहेत त्यांचे नाव महाराजांच्या समोर म्हणजे त्यांना निवेदन करण्याच्या दृष्टीने, त्यांच्या सान्निध्यात त्यांच्या चरणी निवेदन करण्याच्या दृष्टीने त्याचे पण संकल्प सोडतो, रोज असे सोडत असतो. त्याप्रमाणे संकल्प झाल्यावर आम्ही नाम वाचायला सुरू करू आणि आता ते
एक 2-5 मिनिटात 2-3 मिनिटातले 2 प्रसंग आहेत, आपण ते सगळे ऐकून घ्या. श्रीराम समर्थ. कृपालू श्री हनुमान हा प्रसंग ज्यांनी लिहिलेले आहे ते महात्मा श्री सीतारामदास ओंकारनाथजी महाराज यांना मी यांचा आश्रम मी नर्मदा प्रदक्षिणे करत असताना यांच्या आश्रममध्ये गेलो होतो. ओंकारेश्वर यांचा आश्रम आहे आणि फार मोठे सत्पुरुष होते. तेव्हा म्हणजे ते बाहेर गेले होते, तेव्हा होते ते, पण तेव्हा बाहेर गेले होते त्यामुळे त्यांचे दर्शन नाही होऊ शकलं. पण परत कुठेतरी त्यांना बघितलेले मला आठवतं, बघितलेलं आहे असं आठवतं, पण नक्की मला आठवत नाहीये. पण तरी सुद्धा ते स्वतः लिहिलेले म्हटल्यानंतर या प्रसंगामध्ये काही अतिशयोक्ती नाही आणि इतकेच नव्हे, हे म्हणजे अगदी सत्य आहे, यथार्थ आहे. त्यामुळे आम्ही हे श्रवण करून वाचतो. आपण सगळे ऐका. मारुतीची केवढी कृपा आपल्यावर होऊ शकते. आपण सुद्धा तसेच म्हणजे प्रेमाने निष्ठेने त्याची उपासना, त्याचे नामस्मरण, त्याचे स्तोत्र, त्याचे म्हणजे काहीतरी आराधना करत असलो तो निश्चित आपल्याला दर्शन देईल, अनुग्रह करेल आणि आपल्या त्याच्या अनुग्रहाने आपला प्रपंच म्हणा, आपले जीवन सुखी होईल. एवढेच नव्हे, आपल्याला भगवंताची भक्ती प्राप्त होईल, रामनामाविषयी आपली निष्ठा वाढेल आणि आपले अनुसंधान टिकेल आणि शेवटी आपल्याला भगवंताचे दर्शन होईल आणि आमचे जीवन सार्थक होऊन राहील. या दृष्टीने मी वाचतो, आपण सगळे ऐकून घ्या. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली बाष्पवारि परिपूर्ण लोचनम मारुतिम नमत राक्षसांतम. भक्तराय महावीर की एक अपूर्व कहानी मैंने कई वर्षों पूर्व एक स्टेशन मास्टर के मुख से सुनी थी. उनका नाम तो मैं भूल गया हूं, परंतु घटना याद है जो इस प्रकार है. उन स्टेशन मास्टर की इच्छा हुई कि मैं रामचरितमानस का अध्ययन करूं. इसलिए एक विद्वान रामायणी को उन्होंने आचार्य रूप से ग्रहण किया. प्रथम दिन जब पाठ आरंभ हुआ तो उन्होंने क्या देखा कि रेलिंग के बाहर यानी ग्रिल के बाहर आपले घर म्हणजे आपले घराच्या बाहेर जे ग्रिल असतं त्याच्या बाहेर एक बंदर बैठा हुआ है. दूसरे दिन फिर रामायण पाठ चल रहा था. एकाएक वही बंदर आया और रेलिंग के भीतर आकर बैठ गया. क्रमशः प्रतिदिन वह बंदर निकट आता चला गया. कुछ दिनों में वह आकर स्टेशन मास्टर महाशय की गोद में बैठने लग गया. वे भी दिन प्रतिदिन उसकी गतिविधि को परख रहे थे. पाठ आरंभ होने पर वह नित्य आता और पाठ समाप्ति पर चला जाता. अब वह बंदर उन स्टेशन मास्टर के कंधे पर बैठने लगा. नित्य आने जाने से स्टेशन मास्टर महोदय को भी उस बंदर से प्रेम सा हो गया. उन्हें उससे डर नहीं लगता था. तदनंतर एक दिन रामायण अध्ययन के समय वह बंदर स्टेशन मास्टर महाशय के मस्तक पर चढ़ गया और उनका बाल पकड़कर बैठ गया. भक्त स्टेशन मास्टर के बालों में कुछ कसक होने लगी. उन्होंने माथा हिलाया, तब उस बंदर ने बालों की पकड़ को कुछ ढीला कर दिया. वहां जब तक रामायण पाठ होता रहा उतने दिनों तक वे वानर रूपी हनुमान नित्य प्रति आते रहे. पाठ समाप्ति के पश्चात फिर किसी ने उनका दर्शन नहीं किया. वह लीला श्री जानकी मैया के प्यारे पुत्र, यह लीला श्री जानकी मैया के प्यारे पुत्र राक्षस वंश रूपी तृणमंडल के लिए प्रचंड दावानल रूप भगवान श्री रामचंद्र जी के अनन्य सेवक और हम लोगों के परम रक्षक श्री महावीर जी की ही है. इसमें मुझे कोई संदेह नहीं है. तो दूसरा प्रसंग ऐसा है. यह प्रसंग प्रायः 90 वर्ष पूर्व की है. एक दिन संध्या समय तेतरिया ग्राम की ठाकुरवाड़ी मंदिर में एक क्षीणकाय सज्जन उपस्थित हुए.
रात्रि में भगवान श्री वंशीधर का प्रसाद ग्रहण किया। दूसरे दिन प्रातःकाल एक भक्त श्री महावीर जी के भोग के लिए एक मन आटा, घी, सूजी, चीनी, आलू आदि लेकर उपस्थित हुआ, क्योंकि श्री महावीर जी ने कृपा करके उसकी मनोती पूर्ण की थी, इसीलिए उसने प्रसाद के लिए यह सामान प्रस्तुत किया था। पुजारी ने आसपास के ग्रामों के ब्राह्मणों को प्रसाद पाने के लिए निमंत्रित किया। मध्याह्न में आरती होने के पश्चात ब्राह्मणों को भोजन के लिए बुलाने लगे तो उन्होंने कहा, पहले नए अतिथि को भोजन कराइए। उनके कहे अनुसार अतिथि महाराज वहां भोजनार्थ आए हुए एक अपरिचित को एक मनुष्य के भोजन योग्य व्यंजन, हलवा आदि परोसा गया। उन्होंने वह सब भोजन तुरंत पा लिया। पुनः दो व्यक्तियों के तृप्त होने योग्य भोजन परोसा गया, उसे भी उन्होंने तुरंत उदरस्त कर लिया। फिर इस बार इन्हें 3-4 व्यक्तियों के तृप्त होने योग्य भोजन दिया गया। अब तो अन्य ब्राह्मण लोग भी उन अपूर्व भोजनकर्ता का दर्शन करने के लिए उनके निकट आकर बैठ गए। अतिथि महाराज बिना कुछ बोले उसे भी चट कर गए। इस प्रकार क्रमशः जो कुछ बना था वह सब उनकी जठराग्नि की आहुति में चढ़ा दिया गया। अनुमानतः 2-2.5 सेर प्रसाद शेष बचा। तब वे अतिथि देव कहने लगे, बस रहने दीजिए, अब आप सब लोग प्रसाद पाइए। आचमन के पश्चात मुख शुद्धि के लिए हरित की हृदय ग्रहण करके वे अतिथि महाशय अपने आसन पर जाकर बैठ गए। उसके बाद वे कब अदृश्य हो गए यह कोई न जान सका। वे स्वयं महावीर हनुमान जी ही थे, जिनके उद्देश्य से यह प्रसाद बनाया गया था। वे ही कृपा करके उसे ग्रहण कर गए। ऐसा पद्धति में इस प्रकार हनुमान जी अपने भक्तों पर कृपा करते हैं और वे बहुत दयालु हैं। और हम ही कम पढ़ते हैं, राधा भी वही है और कृष्ण भी वही है। नहीं, कृष्ण भी वही है, उसका नाम भी वही है, लेकिन हम गोपी नहीं बन रहे। यानी कृष्ण भगवान भी वही है। एक बार मैंने एक किताब पढ़ रहा था तो उसमें एक प्रसंग ऐसा आया था, एक कवि गोपीनाथ कविराज करके बहुत बड़े एक सत्पुरुष के चरित्र में ऐसा लिखा था कि रामावतार में राम का अवतार हो गया, तब अवतार समाप्त भी हो गया। कृष्णावतार में द्वापर युग में कृष्ण का अवतार हो गया और अवतार समाप्त भी हो गया। फिर अब जो राम का दर्शन हुआ, कृष्ण का दर्शन हुआ कहते हैं, वो राम और कृष्ण जो दर्शन में आते हैं वे द्वापर युग के और त्रेता युग के राम और कृष्ण ही क्या और कोई दूसरे हैं। और दूसरी बात यह है कि एक आदमी को राम का दर्शन हुआ, फिर दूसरे तीसरे आदमी को भी यदि राम का दर्शन हुआ तो एक ही राम सबको प्रकट होता है या और क्या होता है। तब जिससे इन्होंने ये प्रश्न पूछा था, शील नाम के डॉक्टर शील करके भी बहुत बड़े विद्वान यानी बंगाली आदमी था, तो उन्होंने कहा कि ऐसी बात नहीं है, त्रेता युग में राम हो गया वही राम अब आएगा, ऐसी बात नहीं है। लेकिन आप जिस भाव से भगवान की आराधना करते हैं, उपासना करते हैं, वो जिस रूप में करते हैं, जिस भाव में करते हैं, निर्गुण निराकार परमात्मा जो है, जो सर्वव्यापी है, जो अनंत आहे, अनादि आहे, अर्थात म्हणजे जो म्हणजे प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, अर्थात तो सूक्ष्म आहे, तो अव्यक्त आहे, तो वो जो परमात्मा है वही आपके सामने आपकी भावना जैसी होगी उसी प्रकार वह आपके सामने निर्गुण निराकार परमात्मा ही प्रकट हो जाता है। और वो इतना ऐसा प्रकट होता है कि जैसे त्रेता युग में राम स्थूल रूप से जल दृश्य के रूप से वो यानी जैसे वहां उस समय
लीला कर रहा था, वैसे ही आजकल भी आप कोई भी भक्त अपने प्रेम से, अपनी भावना से उस निर्गुण निराकार परमात्मा को ही साकार करके, वही साकार होकर हमारे सामने आ जाता है और वह इतना दृश्य रूप में दिखता है, इतना इन्हें कॉन्सेंट्रेटेड होके दिखता है कि हम उसको स्पर्श कर सकते हैं, हम उसके अंगांगों को अर्थात दबा के देखें तो भी हमारे जैसे ही वह लगेगा और हमारे जैसे ही वह बोलेगा, सुनेगा और हमारे साथ खाएगा। हम जैसे रहते हैं वैसे वह भी रह सकता है। और जब हम उसको हमारे साथ रहने का प्रसंग समाप्त हो जाएगा तो जहाँ रहता है वहीं जो है अदृश्य भी हो सकता है। इसलिए निर्गुण निराकार परमात्मा जो है वो यो यो याम याम तनुं भक्त्या श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्। जो जिस भावना से मेरी आराधना करेगा, उपासना करेगा, भक्ति करेगा, उस भक्त को मैं उसके भावना के अनुसार ही दर्शन दूंगा, ऐसे भगवान ने कहा है। इस प्रकार जब हम मारुति की उपासना करते हैं, मारुति की आराधना करते हैं, उसको प्रेम करते हैं और प्रेम से उसका जो पाठ है हनुमान चालीसा पाठ करते हैं और दूसरे कोई भी आप पाठ करते हैं तो भगवान जो है वो त्रेता युग का मारुति ही आना चाहिए, इसकी कोई बात नहीं है। निर्गुण निराकार परमात्मा जो है वही मारुति के रूप में प्रकट हो जाएगा और वो ऐसा प्रकट हो जाएगा कि उस प्रसंग में आपके साथ वह कैसे व्यवहार कर सकेगा उस प्रकार प्रकट हो जाता है। यानी समझो ब्राह्मण को एक अतिथि को उन्होंने भोजन कराया, वो सब कुछ पा लिया, उस समय यदि बंदर के रूप में भगवान वहां आता होता तो वे लोग जो है उसको पत्थर मार करके भगा देते थे और वो मनुष्य के रूप में आ गया इसलिए उसको भोजन कराया। और यहाँ पर मनुष्य के रूप में आकर उसके गोद में बैठा रहता या तो उसके कंधे पे बैठा रहता और उसके सिर पे बैठा रहता। कोई आदमी आकर के अपने सिर पर बैठ गया तो हम बिठा लेंगे क्या? वो बंदर के रूप में आ गया तो उसको भी अच्छा लगा, मारुति बंदर के रूप में आ गया करके गोद में बैठा तो भी उसको अच्छा लगा, प्यार लगा, प्यार से उसने उसके पीठ पर हाथ फेरता होगा, और अपने कंधे पर बैठा तो भी उसको अच्छा लगा होगा, सिर पर बैठे तो भी वो नाराज नहीं हुआ। उसका यदि बच्चा भी आकर के, उसका लड़का भी आकर के पीठ पर और कंधे पर और माथे पर बैठा होता तो उसको भी वो चिल्ला करके उसके ऊपर नाराज होकर के उसको एक दो मार करके भगा करता। लेकिन वो बंदर के रूप में आ गया तो इसको भी बड़ा अच्छा लगा, प्यार लगा। उस बंदर को एक दिन नहीं, 2 दिन नहीं, मेरे ख्याल से रामायण पाठ जो महीना चलता रहा होगा, उतने दिनों वो बंदर के रूप में मारुति आया। वो मारुति आया तो बंदर के रूप में आया तो भी उसको गोद में बैठा तो खूब वजन नहीं हुआ होगा, और बहुत वजन होकर बैठा हुआ हो तो वो ढकल रहता था, और कंधे पे और सिर पे बैठा था बहुत वजन लगा तो भी उसको हटा देता था। तो बहुत हल्का सा हो करके, छोटा सा हो करके, प्यार लगे ऐसा हो करके, प्यार करे ऐसा हो करके हो गया होगा। इसलिए इन्हें उस समय का राम ही आना चाहिए, उस समय का मारुति ही आना चाहिए, ऐसी बात नहीं है। आप कोई भी प्रकार, यदि आप काला रंग का इन्हें राम की उपासना करेंगे तो काला रंग का ही होके प्रकट होएगा। यदि आप गोरा रंग का इन्हें श्वेत रंग का राम जी का उपासना करेंगे तो श्वेत रंग का ही आपके सामने प्रकट हो जाएगा। जिस रूप में इन्हें गणपति के रूप में हो गया, आप उपासना करते हैं तो गणपति के रूप में ही प्रकट हो जाएगा। एक बार क्या हो गया सहज हमको याद आ गई करके हम कहते हैं कि एक बार क्या हो गया कि पुणा के पास एक चिंचवड़ करके गांव है, वहां पर मोरया गोसावी करके एक गणपति के महाभक्त हो गए, बहुत बड़े भक्त थे। तो उनके घर एक बार क्या हो गया कि एक दिन उनके घर
सहज ऐसे समर्थ रामदास स्वामी जी आए और उसी दिन तुकाराम महाराज जी भी आए। तीनों समकालीन थे, इसलिए तीनों भक्त महान महान भक्त एकत्र जम गए और तीनों भक्तों में बहुत देर तक सत्संग होते रहा और बाद में भोजन का समय हो गया। तब मैंने मोरया गोस्वामी जी ने श्री समर्थ रामदास स्वामी जी को और तुकाराम महाराज जी से बोले, अब आप तो दोपहर हो गया है, आप प्रसाद पाके ही जाइए, ऐसे कैसे जाएंगे? तो वे वो दोनों बोले ठीक है, प्रसाद पाके जाएंगे, आपके घर में आपकी पंगत का लाभ हमको भी मिलेगा, अच्छा लगेगा, हमको भी बड़ा अच्छा होगा और गणपति का प्रसाद पाने का भाग्य भी हमको मिल गया, हम प्रसाद पाके जाएंगे करके बोले। तब प्रसाद की सब तैयारी होने लगी। तब सहज भाव से समर्थ रामदास स्वामी जी बोले, गोसावी जी यानी वो मोरया गोसावी जी से बोले, गोसावी जी हम तीनों तो यहाँ भक्त आए हैं, लेकिन हमारे जो भगवान हैं, हमारा जो इष्ट दैवत है, उनको भी यदि बुलाएंगे, उनके साथ हम तीनों भगवान के साथ हम तीनों भक्त यानी उसके हम जो भक्त हैं, हम सब मिलकर भोजन करेंगे तो और भी अच्छा लगेगा। तब गोसावी जी ने बोले, मोरया गोसावी जी ने बोले कोई बात नहीं, हरकत नहीं, हमारी भी वही अच्छी इच्छा है। तो फिर तुकाराम जी ने बोला कि बहुत अच्छा हो जाएगा। फिर तीनों ने प्रार्थना की कि अपने अपने आराध्य दैवत को प्रार्थना करते ही तीनों प्रकट हो गए। वहीं पे एक आंख मूंद कर आंख खोलते खोलते प्रकट हो गए। तीनों को बड़ा आनंद हो गया। तीनों भक्तों ने तीनों भगवान को नमस्कार किया और 6 थाली परोसने की सिद्धता हुई और 6 थाली परोसा और सब 6 ही लोग 3 भक्त और 3 भगवंत ऐसे 6 वहां पर भोजन के लिए बैठे रहे। बहुत अच्छे आनंद से भोजन चलता रहा। बीच बीच में भक्ति का बड़ा प्रेम से भक्ति का वर्णन करते रहे। भगवान को भी अच्छा लगा, भक्त को भी अच्छा लगा। पेट भर सबने आग्रह कर करके भोजन कराया गोसावी जी ने। और ये समर्थ रामदास स्वामी जी के साथ राम जी बैठे थे, तुकाराम जी के साथ पांडुरंग बैठा था और गोसावी जी के पास गणपति बैठे थे। इस प्रकार तीनों भक्त और तीनों भक्त और भगवान भोजन किए। इसका मतलब यह है कि वो पंढरपुर से आया इसी बात नहीं है, और ये जो गणपति हैं वे अपने अपने स्थान से आए इसी बात नहीं है, लेकिन उसी समय निर्गुण निराकार परमात्मा जो है वही जो है इन तीनों भगवान के रूप में आविर्भाव हो गया। जैसे दूध यदि हम जमाते हैं, जमाने के लिए जैसे दही डालते हैं, उसमें वो दही डालकर दूसरे दिन देखते हैं तो जैसा वो बिल्कुल जैसा घट हुआ रहता है, वैसे ही निर्गुण निराकार पतला सा भगवान जो है वो एकदम घट हो जाता है, बिल्कुल कॉन्संट्रेटेड होकर के आकार लेकर वो प्रकट हो जाता है। ऐसे ज्ञानेश्वर महाराज जी ने कहा जैसे दूध हम जमाते हैं दही डाल करके, वो जम जाता है तो इतना घट जम जाता है कि उसको कहीं कहीं हमने चाकू से काटते हुए भी देखा है, इतना वो जम जाता है। ऐसे ही भगवान भी आकार लेता है, तो ऐसे भक्ति भाव से आकार लेता है, इसलिए उसके दर्शन भी हो सकता है। इसलिए हमने मारुति की उपासना भी इसी ढंग से यदि हम किया तो सचमुच हमारे साथ मारुति जेथे दातो तेथे तू माथा सांगाती चाल विषी हाथ धरूनिया, वो हमारे साथ आएगा और हमारे जीवन में आने वाले कष्ट दूर करेगा, हमारे जीवन के हर प्रसंगों में वह रहेगा और हमको आशीर्वाद अनुग्रह करते रहेगा। इसलिए हम उस भगवान की बहुत बड़े प्रेम से और भक्ति से आराधना करनी चाहिए, उपासना करनी चाहिए। आप एक पाठ करते हैं तो 24 घंटे के इस प्रपंच में 24 घंटे हम इस प्रपंच में लगाते हैं और हमको 1-2 पाठ करने के लिए भी समय नहीं मिलता, ऐसे बोलते हैं तो अच्छा नहीं लगता है। इसलिए हम ज़्यादा से ज़्यादा, महाराज जी कहा करते थे
हमको सचमुच पहले तो ठीक है, प्रपंच जो है मुख्य व्यवसाय के रूप में करेंगे, परमार्थ जो है साइड बिजनेस के रूप में करेंगे, लेकिन धीरे धीरे हम जो है परमार्थ को ही मुख्य व्यवसाय के रूप में करना चाहिए और प्रपंच को बचे समय में साइड बिजनेस के रूप में करना चाहिए। इससे ही हमारा जीवन सचमुच सार्थक हो जाता है। ठीक है, इस प्रकार हम भगवान की भक्ति करेंगे और उपासना करेंगे। हमको बहुत अच्छा लगता है कि महाराष्ट्र में भी इन्हें अभी धुले में इतने लोग इतने मनपूर्वक मन से मन लगा करके अपने मुझे लगन लगा करके लगन से इतने पाठ कर रहे हैं, तो हमको बहुत अच्छा लगा। धुले में बहुत लोग महाराज जी के शिष्य हैं, भक्त हैं, साधक हैं, अच्छे वहाँ पर अर्थात वहाँ इतने हम भी एक दो बार धुले में एक बार गए थे, एक दो बार गए थे, तो वहाँ पर प्रोफेसर जामकर के घर में वे भी बड़े उपासक हैं, भक्त हैं, उनकी पत्नी और उनके सब परिवार। उसी प्रकार धुले के सब भक्त परिवार बड़े लगन से महाराज जी की भक्ति करते हैं, नामस्मरण करते हैं। इसलिए हमको बड़ा अच्छा लगा। इसलिए उन्होंने भी अभी 250 लोगों का नाम दिया है। वैसे और भी वहाँ पर हनुमान चालीसा पाठ करने वाले जैसे हमको मतदार जी ने कहा, इसलिए हमको प्रोफेसर जामकर जी के उनको हमारे प्रति बहुत प्रेम है और हमको भी उनके प्रति अत्यंत प्रेम है। लेकिन इसीलिए हमको बहुत अच्छा लगा। ऐसे नागपुर के भी बहुत से हजारों भक्त हनुमान चालीसा का पाठ कर रहे हैं, इसे हमको मालूम हुआ, उससे भी हमको अच्छा लगा। महाराष्ट्र में भी यह बहुत व्यापक रूप से हो जाए तो हमारी ऐसी इच्छा है। महाराज जी का संकल्प भी ऐसा ही रहे, ऐसा हमको लगता है। इस प्रकार हम सब हनुमान जी के इस स्तोत्र का पाठ करके इस 3 साल तक यह विशेष कार्यक्रम समय ऐसे विशेष उपासना, विशेष समारंभ किंवा विशेष भगवान का जो भक्ति करने का जो मौसम है, ऐसे समझ करके ज़्यादा से ज़्यादा पाठ करके उस भगवान के अनुग्रह को हम पात्र हो जाए। ये पहले हम कन्नड़ में एक छोटा सा संकल्प, 2 संकल्प है, रोज 100 पाठ करने का संकल्प है और दोनों 3-3 वर्ष तक 100 पाठ करने का उनको संकल्प कराना है। वैसे महाराष्ट्र में भी इन्हें उसका हम बता देंगे कि अपने एक कुटुंब के सब मिलकर रोज 100 पाठ करने का भी विधान है और अकेला इन्हें रोज 100 पाठ करने का भी है। उसका जो सूत्र है हम कल मराठी साधकों के जो नाम का महाराज जी के सामने निवेदन करेंगे, उस समय वह जो ये है टेबल है, उसका जो चार्ट हमने बनाया है उसको हम पढ़ के दिखाएंगे। उस प्रकार महाराष्ट्र में भी वैसे पाठ कर सकते हैं, करना चाहिए और करके हम ज़्यादा से ज़्यादा पाठ करके जल्दी से जल्दी हम 11 करोड़ पहुंच जाएंगे, पार कर जाएंगे। हमारी इच्छा है कि 11 करोड़ 11 लाख और 11,111 पाठ होना चाहिए, ऐसी हमारी इच्छा है। वैसा हो ही जाएगा महाराज जी की इच्छा से। इसलिए हम अभी महाराज जी से प्रार्थना करते हैं कि महाराज हम सबको आयुष्य आरोग्य और ऐश्वर्य दे, अलावा हमको भगवान में भक्ति और नाम में अत्यंत प्रेम और अर्थात सद्गुरु के चरणों में अनन्य निष्ठा दे ऐसे हम उनसे प्रार्थना करते हैं कि अब हम संकल्प कराएंगे। उसके बाद पाठ सबका नाम सद्गुरु चरणों में निवेदन करेंगे। अभी सब अब फिर से एक बार महाराज जी से प्रार्थना करेंगे कि वे हम सबको अनुग्रहित करेंगे। जानकी जीवन स्मरण जय जय राम। ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಅಂತಿದ್ದಾರೆ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಅಂತ ಅವ್ರದ್ದು ಫೇಸ್ಬುಕ್ ಇಲ್ಲ ಅಂತ, ಅವ್ರದ್ದು ಫೇಸ್ಬುಕ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅವ್ರ ಮೊಬೈಲ್ದಾಗ
ಈಗ ಸುಮಿತ್ರಾ ಗಿರಡ್ಡಿ ಧಾರವಾಡ ಇವರು ಪ್ರತಿದಿನ 100 ಪಾಠದಂತೆ 3 ವರ್ಷ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ. 1 ಲಕ್ಷ ಪಾಠ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಹಾಗೂ ಕುಟುಂಬದವರು ಬೆಂಗಳೂರು ಪ್ರತಿ ದಿವಸ 100ರಂತೆ 3 ವರ್ಷ 1 ಲಕ್ಷ ಪಾಠ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ. ಇಬ್ಬರು ನೀವೇನದ ಈಗ ಅಲ್ಲಿ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿ ಕೂಡಬೇಕು. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಗಂಡಸರೇನದನ್ನು ಧೋತ್ರ ಲುಂಗಿ ಉಟ್ಕೋಬೇಕು, ಉಪಲನ ಹೊತ್ಕೋಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿದ್ರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳೇನಿದ್ದೀರಿ ಅವರು ಡ್ರೆಸ್ ಹಾಕ್ಕೊಂಡಿರಬಾರ್ದು, ಸೀರೆ ಉಟ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿದ್ರೆ ಅವ್ರೇನದ ಲಂಗ ಮತ್ತು ಬ್ಲೌಸು ಹಾಕ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. ಮತ್ತು ಈಗೇನದನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಹನಿ ಕುಂಕುಮ ಹಚ್ಕೋಬೇಕು. ನಾನು ಸಹಿತ ಈಗೇನದ ಇವತ್ತು ಮರಾಠಿ ಸಾಧಕರ ಒಂದು ಹೆಸರುಗಳನ್ನು ಸದ್ಗುರು ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಓದ್ತೀನಿ, ಅದರ ಓದೋದ್ರ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ತೀನಿ. ಆ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಏನದು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೇನೆ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಬೇಕು. ನೀವು ಕಣ್ಣಿಗೆ ನೀರು ಹಚ್ಚಿ ನೋಡ್ರಿ. ಹಲೋ, ಹಾಂ ಕೇಳಿಸ್ತೇನ? ಹಾಂ ಹಾಂ ಆಗ ನೀವು ಯಾರು ಒಬ್ರು ಕೂತು ನಡೀತದ ಅಥವಾ ಇಬ್ರು ಕೂತು ನಡೀತದ? ಹಾಂ ಆಯ್ತಾಯ್ತು, ಅಡ್ಡಿಲ್ಲ. ಹಾಂ ಆಯ್ತಾಯ್ತು, ಅಡ್ಡಿಲ್ಲ. ಈಗೇನದ ಅಂದರೆ ಆಚಮನ ಮಾಡ್ರಿ, ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ. ಹಾಂ ಸುಮಿತ್ರಾ ಗಿರಡ್ಡಿ ಅವರು ಮಾಡಬೇಕು. ಕಣ್ಣಿಗೆ ಹಚ್ಚೋಡ್ರಿ ನೀವು. ಸುಮಿತ್ರಾ ಗಿರಡ್ಡಿ ಅವರು ಕೇಶವಾಯ ನಮಃ, ನಾರಾಯಣಾಯ ನಮಃ, ಮಾಧವಾಯ ನಮಃ, ಗೋವಿಂದಾಯ ನಮಃ, ವಿಷ್ಣವೇ ನಮಃ, ಮಧುಸೂದನಾಯ ನಮಃ, ತ್ರಿವಿಕ್ರಮಾಯ ನಮಃ, ವಾಮನಾಯ ನಮಃ, ಶ್ರೀಧರಾಯ ನಮಃ, ಋಷಿಕೇಶಾಯ ನಮಃ, ಪದ್ಮನಾಭಾಯ ನಮಃ, ದಾಮೋದರಾಯ ನಮಃ, ಸಂಕರ್ಷಣಾಯ ನಮಃ, ವಾಸುದೇವಾಯ ನಮಃ, ಪ್ರದ್ಯುಮ್ನಾಯ ನಮಃ, ಅನಿರುದ್ಧಾಯ ನಮಃ, ಪುರುಷೋತ್ತಮಾಯ ನಮಃ, ದೋಕ್ಷಜಾಯ ನಮಃ, ನಾರಸಿಂಹಾಯ ನಮಃ, ಅಚ್ಯುತಾಯ ನಮಃ, ಜನಾರ್ದನಾಯ ನಮಃ, ಉಪೇಂದ್ರಾಯ ನಮಃ, ಹರೇ ನಮಃ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾಯ ನಮಃ. ಕೈ ಮುಗಿಬೇಕು. ಶ್ರೀಮನ್ಮಹಾಗಣಾಧಿಪತೇ ನಮಃ. ಸುಮುಖ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ನಾಸ್ತೇಷಾಂ ಮಂಗಲಂ. ಈಶಾಂ ಹೃದಯಸ್ಥೋ ಭಗವಾನ್ ಮಂಗಲಾಯತನಂ ಹರಿ ತದೇವ ಲಗ್ನಂ ಸುಗ್ನಂ ತದೇವ ತಾರಾಬಲಂ ಚಂದ್ರಬಲಂ ತದೇವ ವಿದ್ಯಾಬಲಂ ದೈವಬಲಂ ತದೇವ ಲಕ್ಷ್ಮೀಪದೇ ತಿಂದ್ರಂ ಸ್ಮರಾಮಿ. ಲಾಭಸ್ತೇಷಾಂ ಜಯಸ್ತೇಷಾಂ ಪುರಸ್ತೇಷಾಂ ಪರಾಜಯಃ ಈಶಾಮಿಂದೇವ ಶ್ಯಾಮೂರ್ಧಸ್ಥೋ ಜನಾರ್ದನಃ. ವಿನಾಯಕಂ ಗುರುಂ ಭಾನುಂ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರಾನ್ ಸರಸ್ವತೀಂ ಪ್ರಣಮ್ಯಾದೌ ಸರ್ವಕಾರ್ಯಾರ್ಥ ಸಿದ್ಧೇ. ಯತ್ರ ಯೋಗೇಶ್ವರಃ ಕೃಷ್ಣೋ ಯತ್ರ ಪಾರ್ಥೋ ಧನುರ್ಧರಃ ತತ್ರ ಶ್ರೀರ್ವಿಜೋ ಭೂತ ಧ್ರುವಾನೈಕರ್ಮತಿರ್ಮಮ. ಸರ್ವೇಶ್ವರಾರ್ಥ ಕಾರ್ಯೇಷು ತ್ರಯಸ್ತ್ರ ಭುವನೇಶ್ವರಾಃ ದೇವಾದಿಶಂತು ನ ಸಿದ್ಧಿಂ ಬ್ರಹ್ಮೇಶಾಂ ಜನಾರ್ದನಃ. ಓಂ ಲಕ್ಷ್ಮಿ ಕೈ ಮುಗಿಬೇಕು. ಓಂ ಲಕ್ಷ್ಮ್ಯಾನಾಭ್ಯಾಂ ನಮಃ, ಮಹೇಶ್ವರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ, ಮಾನೇಂದ್ರಭ್ಯಾಂ ನಮಃ, ಶುಚಿಪುರಂಗಾಭ್ಯಾಂ ನಮಃ, ಇಷ್ಟದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ, ಕುಲದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ, ಗ್ರಾಮದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ, ಸ್ಥಾನದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ, ವಾಸುದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ, ಆದಿತ್ಯಾದಿ ನವಗ್ರಹದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಸರ್ವೇಭ್ಯೋ ದೇವೇಭ್ಯೋ ನಮಃ, ಸರ್ವೇಭ್ಯೋ ಬ್ರಾಹ್ಮಣೇಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ಈಗ ನೀವೆಲ್ಲರೂ ಏನದನ್ನು ಎಡಗೈಯಾಗ ಅಕ್ಷತ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಲಗೈ ಅದ್ರ ಮ್ಯಾಲೆ ಮುಚ್ಚಿಟ್ಕೋಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಅದು ಬಲಗಡೆ ಮಂಡಿ ಮ್ಯಾಲೆ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಮೊಣಕಾಲ ಮೇಲೆ. ಈಗ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ಅದನ್ನ ಕೇಳಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಮಮ ಅಂದ ಬಳಕೆ ನಾನು ಅನ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಆಮೇಲೆ ಅವಾಗ ನೀವೆಲ್ಲರೂ ಅನ್ಬೇಕು. ಶ್ರೀಮದ್ ಭಗವತೋ ಮಹಾಪುರುಷಸ್ಯ ವಿಷ್ಣೋರಾಜ್ಞೆಯ ಪ್ರವೃತ್ತಮಾನಸ್ಯ ಬ್ರಹ್ಮಣಃ ದ್ವಿತೀಯ ಪರಾರ್ಧೆ ಶ್ರೀ ಶ್ವೇತವಾರ ಕಲ್ಪೆ ವೈವಸ್ವನ್ಮಂತ್ರೆ ಅಷ್ಟಾಂಶಮೇ ಕಲಿಯುಗೆ ಕಲಿಪ್ರಥಮಚರಣೆ ಭೂರ್ಲೋಕೆ ಭದ್ರವರ್ಷೆ ಭರತಖಂಡೇ ಜಂಬೂದ್ವೀಪೆ ದಂಡಕಾರಣ್ಯೇ ದೇಶೆ ಗೋದಾವರ್ಯಾಃ ದಕ್ಷಿಣೇ ತೀರೆ ಶಾಲಿವಾಹಂಶಕೆ ಬುದ್ಧಾವತಾರೆ ರಾಮಕ್ಷೇತ್ರೆ ಅಸ್ಮಿನ್ ವರ್ತಮಾನೆ ವ್ಯಾವಹಾರಿಕೆ ಚಾಂದ್ರಮಾನೇನ ಪ್ರಭಾದಿಷಟ್ಟಿ ಸಂವತ್ಸರಾಣಾಂ ಮಧ್ಯೆ ಲವನಾಮ ಸಂವತ್ಸರಸ್ಯ ಉತ್ತರಾಯಣೆ ಗ್ರೀಷ್ಮ ಋತು ಜ್ಯೇಷ್ಠಮಾಸಯ ಶುಕ್ಲ ಪಕ್ಷ ತೃತೀಯಾಯಾಂ ಚತುರ್ಮಧ್ಯವಾಸರಃ ಭಾನುವಾಸರ ದಿವಸ ನಕ್ಷತ್ರೇ ಶುಭ ನಕ್ಷತ್ರೇ ಶುಭಯೋಗೆ ಶುಭಕರ್ಣೆ ಏವಂ ಗುಣ ವಿಶೇಷಣ ವಿಶಿಷ್ಟಾಯಾಂ ಶುಭ ತಿಥೌ. ನಿಮಗೆಲ್ಲ ಮಮ್ಮ ಹೇಳ್ಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿ. ಮಮ್ಮ ಆತ್ಮನಃ
श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं कुटुंबानां परिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य विजय अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध फल पुरुषार्थ सिद्ध्यर्थम भक्ति ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम श्री भरत लक्ष्मण शत्रुघ्न हनुमत समेत श्री सीतारामचंद्र कृपा प्रसाद सिद्ध्यर्थम श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज श्री सद्गुरु ब्रह्मानंद महाराज कृपा प्रसाद सिद्ध्यर्थम अद्य आरभ्य ನೀವು ಹೇಳಬೇಕು ಸುಮಿತ್ರಾ ಗಿರಡ್ಡಿ ಅವರು ತ್ರಯवर्ष पर्यंतम प्रतिदिनं शत श्री हनुमान चालीसा पाठं मम कुटुंबस्य सर्व सदस्यैः सह अहं करिष्ये ಈಗ ಎಡಗೈಯಲ್ಲಿ ಅಕ್ಷತಾ ಬಲಗೈಯಲ್ಲಿ ತಗೋಬೇಕು ಎಡಗೈಯಿಂದ ಬಲಗೈ ಮೇಲೆ ನೀರು ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನ ತಾಮ್ರದಲ್ಲಿ ಬಿಡಬೇಕು ಅದ್ಯ ಈಗ ನೀವು ಕೈ ಮುಕ್ಕೊಂಡು ಕೂಡ್ರಿ ನಾನು ಇವತ್ತು ಅವ್ರದ್ದೇನು ಪಾಠ ಅವರು ಇವ್ರನ್ನ ಇದನ್ನು ಓದ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅವ್ರದ್ದು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ತೀನಿ ಆಮೇಲೆ ನಾವು ಇದನ್ನು ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಗುರುಗಳದ್ದು ವಂದನೆ ಮಾಡುವುದನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ अद्य विश्वात्मक विश्वस्थितानां साधकानां मध्ये यष्णे 48 अष्टचत्वारिंशत् संघटनस्य साधकानां नामोच्चारणं श्री सद्गुरु सन्निधौ अहं करिष्ये तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं च करिष्ये सद्गुरु स्मरणं च करिष्ये ಹೇಳಿ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ ಮಾತಾ ರಾಮೋ ಮತ್ಪಿತಾ ರಾಮಚಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ರಾಮೋ ಮತ್ಸಖಾ ರಾಮಚಂದ್ರ ಸರ್ವಸ್ವಂ ಮೇ ರಾಮಚಂದ್ರೋ ದಯಾಳು ನಾನ್ಯಂ ಜಾನೆ ನೈವ ಜಾನೆ ನ ಜಾನೆ ದಕ್ಷಿಣೇ ಲಕ್ಷ್ಮಣೋ ಯಸ್ಯ ವಾಮೀ ತು ಜನಕಾತ್ಮಜ ಋತೋ ಮಾರುತಿರ್ಯಸ್ಯ ತಂ ವಂದೇ ರಘುನಂದನಂ मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ ನಿಮ್ಮ ಕಡೆಗೆ ಒಂದು ಕಾಯಿ ಇದೆನಾ ಕಾಯಲ್ಲಿ ಮುಂದಿಡಬೇಕು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಕೈ ಇಡ್ರಿ ಇದಂ ಫಲಂ ಪೂವ ಮಯಾ ದೇವ ಸ್ಥಾಪಿತಂ ಕುರುದಸ್ತವ ಪೂವ ಸಫಲ ಇದಂ ಫಲಂ ಮಯಾ ದೇವ ಸ್ಥಾಪಿತಂ ಕುರುದಸ್ತವ ತೇನ ಮೇ ಸಫಲಾವಾಪ್ತಿರ್ಭವೇ ಜನ್ಮನಿ ಜನ್ಮನಿ ಈಗ ಕಾಯಿ ಮೇಲೆ ಅರಿಶಿನ ಕುಂಕುಮ ಅಕ್ಷತೆ ಹಾಕಬೇಕು ಅದನ್ನೇನದಲ್ಲ 3 ದಿವಸ 5 ದಿವಸ 7 ದಿವಸ ಅಥವಾ 11 13 ದಿವಸ ಇಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ದಿನ ಅರಿಶಿನ ಕುಂಕುಮ ಏರಿಸಿ ಆಮೇಲೆ ಅದನ್ನ ಒಡೆದು ಅದರದ್ದೇನಾದರೂ ಒಂದು ಸ್ವೀಟ್ ಮಾಡಿ ಮಹಾರಾಜ ನೈವೇದ್ಯ ತೋರಿಸಿ ಮಾರುತಿಗೆ ನೈವೇದ್ಯ ತೋರಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಸಾದ ಕೊಡಬೇಕು. ನೀವು ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಮನೆಯವರೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ದಿನ ಒಂದು 100 ಪಾಠ ಮಾಡಬೇಕು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ 3 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ನೀವು ಮಾಡಬೇಕು. 1 ಲಕ್ಷ ಪಾಠ ಆಗ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸುಮಿತ್ರಾ ಗಿರಡ್ಡಿಯವರು ಸಹಿತ ಪ್ರತಿ ದಿವಸ 100 ಪಾಠ ಮಾಡೋದನ್ನು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿರಿ. ನೀವು ಒಬ್ಬರೇ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಒಬ್ಬರೇ ಮಾಡಬೇಕು.
ಇಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸದಸ್ಯರನ್ನು ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದವ್ರನ್ನೆಲ್ಲರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಮಾಡಬೇಕು. ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ನೀವು ಸಹಿತ ಒಂದು ಕಾಯಿ ಇಟ್ಟು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಕಾಯಿ 5 ದಿವಸ 7 ದಿವಸ ಇಟ್ಟು ಆಮೇಲೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಇದನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಇಬ್ಬರು ಎಲ್ಲರೂ ಏನದನ್ನು ದೇವ್ರ ಮುಂದೆ ಕೂತವರು ಒಂದು ಹನುಮಾನ್ ಚಾಲೀಸ ಪಾಠ ಅಂದು ಆಮೇಲೆ ನೀವು ಪ್ರಸಾದ ಮಾಡಿ ನಾಳಿನಿಂದ ನಿಮ್ಮ ಪಾಠ ಶುರು ಮಾಡಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಥವಾ ಇವತ್ತು ಶುರು ಮಾಡಿದ್ರು ನಡೀತದೆ. ರಾತ್ರಿ ಮಲಗುವವರೆಗೂ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಸ್ನಾನ ಆದಮೇಲೆ ಶುರು ಮಾಡಿದರೆ ರಾತ್ರಿ ಮಲಗುವವರೆಗೂ ನಿಮ್ಗೆ ಯಾವಾಗ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ಅವಾಗ ಕೆಲಸ ಮುಗಿಸಿ ಮಾಡ್ಕೋತ ಅದ್ರ ಬಟ್ಟಿಲ್ಲ ಅಡ್ಡಾಡ್ಕೋತ ಕೂತಲ್ಲಿ ನಿಂತಲ್ಲಿ ಹೋದಲ್ಲಿ ಬಂದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಒಂದು ನಿಯಮ ಏನು ಪಾಲಿಸಬೇಕು ಅಂದರೆ ಒಂದ್ಸಲ ನಾವು ಶ್ರೀ ಗುರು ಚರಣ ಸರೋಜರಜ ಶುರು ಮಾಡಿದ್ದರೆ ಅವನ ಕೊನೆಯವರೆಗೂ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮಾತಾಡಬಾರ್ದು. ಒಂದು ಮುಗಿದ ಕೂಡ ಮತ್ತೆ ಮಾತಾಡ್ಬೋದು. ಮತ್ತೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರೆ ಅದನ್ನು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋದನ್ನೇ ಪೂರ್ಣ ಮಾಡಿ ಇದನ್ನು ನೀವು ಸಂಖ್ಯಾದಲ್ಲಿ ಹಿಡಿಲಿಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿ ಇಲ್ಲ. ತಿಂಗಳಿಗೊಮ್ಮೆ ಏನದನು ನಿಮ್ಮ ಸಂಖ್ಯೆ ಎಷ್ಟಾಗಿರ್ತಾವೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಿಮ್ಮ ಗ್ರೂಪ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಕು. ಅದಕ್ಕನುಸಾರವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಪಾಠ ಏನದ 3 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಮಹಾರಾಜರ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ಸಾಗಲಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಿಮಗೂ ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಹಾರಾಜರ ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯವನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸಲಿ ಮತ್ತು ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಭಕ್ತಿ ನಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರೇಮ ಹಾಗೂ ಸದ್ಗುಣ ಅನನ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಕೊಡಲಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿ ಸದ್ಗುರುನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜೈ 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 ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಅಂತ ಇದೆ आता मी 2 संकल्प सांगितला. एक बेंगळूरचे ते दोघे बेंगळूरचे होते. एकाने आपल्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना घेऊन म्हणजे ते घरी जेवढे असतील 4, 5, 6 असतील त्यांना घेऊन रोज 100 पाठ याप्रमाणे ते 3 वर्षामध्ये 1 लाख पाठ करणार आहेत. आणखी दुसरे म्हणजे ते बेंगळूरचेच आहेत. त्यांनी पण रोज 100 प्रमाणे 3 वर्षामध्ये 1 लाख पाठ करणारे आहेत. असे रोज संकल्प असतात. ते संकल्प वगैरे त्यांना संकल्प सांगून मग हे नाव वाचन करत असतो. हे सगळे नाव जे आहे सद्गुरू चरणी समर्पण करण्याच्या दृष्टीने संकल्प पण केलेला आहे. विश्वव्यापीनाम सद्भक्तानां मध्ये 48 संघटन म्हणजे ग्रुप 48 मधले साधकांचे नाव सद्गुरू चरणी समर्पण करतो म्हणजे निवेदन करतो सांगतो. याच्याने भावनेने मी सगळ्यांचे नाव सद्गुरूंच्या कानावर घालतो. इथे याच्यामध्ये ग्रुपमध्ये असलेले सगळे जे आहे म्हणजे अगदी प्रेमाने भक्तीने हे हनुमान चालीसा पाठ करत जावा. इतकेच नव्हे हे जास्तीत जास्त आणखीन हे महिन्यात त्यांचे पाठ जास्त व्हायला पाहिजे अशी कळकळीची प्रार्थना आहे. आता सध्या म्हणजे 249 लोकांचे हे याच्यामध्ये लिस्ट आहे आणि या सगळ्यांचे मिळून 1508 आहे. एव्हरेज 6.05 आहे. पण मला वाटतं की एव्हरेज आमची अपेक्षा आहे 11 पर्यंत एव्हरेज यायला पाहिजे प्रत्येक ग्रुपचे असे आहे. म्हणून जास्तीत जास्त करणारे सुद्धा 22, 33, 44, 55, 100 पाठ करणारे सुद्धा तयार व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. महाराजांच्या कृपेने तसे होईल. जानकी जीवन स्मरण जय जय राम. अरुण जामकर धुळे भारद्वाज 11, विभावरी जामकर धुळे भारद्वाज 11, 11, गोपाल धुप्पद धुळे सारांश 11, माया धुप्पद धुळे सारांश 11, स्नेहलता गजेंद्र गडकर धुळे भारद्वाज 11, सुहास कुलकर्णी धुळे शांडिल्य 11, भावना शिंदे धुळे वशिष्ठ 11, माधुरी शिरोड धुळे खलप 11, देवयानी जगताप धुळे काश्यप 11, प्रमिळा जाधव धुळे काश्यप 11, इंदुताई चौधरी पुणे भारद्वाज 11, विद्या सुभाष भादने धुळे 11, अरुणा साहेबराव बागल धुळे 11, शकुंतल गोरखनाथ दियोर धुळे 11,
उर्मिळा संजय जाधव धुळे 11, सुशीला अनंतराव पाटील धुळे 11, छाया राजेंद्र मुळे धुळे काश्यप 11, राजेंद्र गोविंद मुळे धुळे काश्यप 11, प्रकाश अनंत कुलकर्णी धुळे काश्यप 11, विजय प्रकाश कुलकर्णी धुळे काश्यप 11, प्रमिला शांताराम मोरे धुळे भारद्वाज 11, मनीषा सुरेश दिओर धुळे 11, माधव भट्ट धुळे शांडिल्य 11, रेखा माधव भट्ट धुळे शांडिल्य 11, लता कमलाकर कापोले औरंगाबाद काश्यप 11, संजय पोपट जाधव धुळे 11, जीजा जलीम पाटील धुळे 11. प्रतिभा पंडित धुळे भार्गव 11, उर्मिळा जोशी मुंबई काश्यप 11, जयदार पाध्ये ठाणे मौद्गल्य 11, मनोहर जुगाडे नागपूर मैत्रे 11, अनघा प्रदीप भट्ट खंडवा, वृषाली मनोहर जुगाडे नागपूर मैत्रे 11, अनघा प्रदीप भट्ट खंडवा धनंजय 11, नैना हेमंत भट्ट खंडवा धनंजय 11, अथर्व भट्ट खंडवा धनंजय 11, आयुष भट्ट खंडवा धनंजय 11, अनिता निकम शिरपूर अत्री 11, नीता पाटील हातेड भारद्वाज 11, निर्मला सोनावणे हातेड भारद्वाज 11, विजय सोनावणे हातेड भारद्वाज 11, योगिता सोनावणे हातेड भारद्वाज 11, सुनंद सोनावणे हातेड भारद्वाज 11, मेधा जोशी धुळे भार्गव 11, मोहन पाठक धुळे भारद्वाज 11, सुरेश पटेल धुळे पटेल 11, आनंद जामकर धुळे भारद्वाज 11, मुकुंद प्रभाकर कुलकर्णी धुळे हरितस्य 11, 5, आनंद जामकर धुळे भारद्वाज 5, मुकुंद प्रभाकर कुलकर्णी धुळे हरितस्य 5, प्रमोद भालचंद्र भट्ट पुणे भार्गव 5, शीराताई चौधरी धुळे पारकंडे 5, त्र्यंबक बाबूराव सोनावणे धुळे भारद्वाज 5, रवींद्र बलिराम चौधरी धुळे भारद्वाज 5, रवींद्र बलिराम चौधरी धुळे भारद्वाज 5, पांडुरंग जंगली पुलारी दोंडाईच्या काश्यप 5, ज्योती महादेव इंगले तिमगाव भारद्वाज 5, शैलेश सुभाष नांदोडे दोंडाईच्या भारद्वाज 5, शांताराम जीवन कुलकर्णी धुळे चंद्रात्रे 5, देवीदास जिपा मोरे धुळे वशिष्ठ 5, प्रवीण गोपीनाथ वावडे धुळे सांख्यायन 5, अश्विनी प्रवीण वावडे धुळे सांख्यायन 5, आराध्य जयेश वावडे धुळे सांख्यायन 5, अनिल देशपांडे जळगाव कौशिक 5, अरुण बाबूराव पाटील धुळे काश्यप 5, देवीदास लक्ष्मण पाटील पुणे भारद्वाज 5, रश्मी राजेंद्र कुरभट्टी जळगाव वशिष्ठ 5, गोकुल गोविंद बागुल अमलनेर गौतम 5, उषा नाटवे नाशिक जमदग्नी 5, लक्ष्मण सीताराम अजलकर धुळे काश्यप 5, विजय विष्णू गोरे धुळे चंद्रात्रे 5, राजेंद्र सदाशिव शिरोडे धुळे खलत 5, तुकाराम हरी गवळी धुळे प्रंदी 5, सविता दत्तात्रय दीक्षित नाशिक बौद्ध्याय 5, प्रमोद बलवंत दीक्षित नाशिक बौद्ध्याय 5, नीलिमा प्रमोद दीक्षित नाशिक बौद्ध्याय 5, दत्तात्रय श्रीकृष्ण दीक्षित नाशिक बौद्ध्याय 5, अनुभा देशपांडे धुळे कट्यान 5, मुकुंद भालचंद्र भट्ट धुळे भार्गव 5, ललित भिकाजी कसर मुंबई वलकडक्ष 5, ललिता भिकाजी कसर वलकडक्ष 5, सुनील वसंतराव कुलकर्णी धुळे पराशर 5, विवेक मधुकर मोरकर धुळे मार्कंडे 5, श्यामकांत गजेंद्रगडकर धुळे भारद्वाज 5, अनिल बुवा धुळे कौशिक 5, उज्ज्वला बुवा धुळे कौशिक 5, शोभा देसले कारवंड काश्यप 5, अतुल हारणे दुर्ग काश्यप 5, सुलभा हवेलीकर धुळे कृषत्रे 5, सुशीलाबाई पाटील धुळे वशिष्ठ 5,
दिनेश निंबाजी जोशी धुळे भारद्वाज 5, अमृता अनिल जोशी धुळे काश्यप 5, अनिल भगवत जोशी धुळे काश्यप 5, दर्शाली लोकेश परोळेकर धुळे भार्गव 5, ऋतुजा लोकेश परोळेकर धुळे भार्गव 5, किरण दत्तात्रय देशपांडे धुळे अत्री 5, वर्षा किरण देशपांडे धुळे अत्री 5, भालचंद्र रमाकांत गुज्जर धुळे काश्यप 5, मेघा गीत धुळे 5, कुमुद धुळे वत्स 5, श्वेता धुळे 5, आशा धुळे 5, शीला धुळे कत्यान 5, नयना धुळे 5, भागबाई धुळे भारद्वाज 5, सुनंदा धुळे 5, पिंकी धुळे लोकेश 5, कुसुमताई धुळे वत्स 5, मेघा नंदकिशोर कुलकर्णी धुळे लोकाक्ष 5, प्रमिळा भरत रावंदळे मोहादी वशिष्ठ 5, भरत रावंदळे मोहादी वशिष्ठ 5, स्वाती संजय कुलकर्णी धुळे शांडिल 5, संजय रघुनाथ कुलकर्णी धुळे शांडिल 5, भावना अशोक जोशी धुळे सालंकृत 5, आरती मिलिंद पाठक धुळे वत्स 5, नलिनी रामचंद्रराव धुळे शांडिल 5, विभावरी नरेंद्र जोशी अहमदनगर अगस्ती 5, ज्योती पाटील धुळे वशिष्ठ 5, चित्रधर्म बोरसे धुळे कौंडिण्य 5, धर्म बोरसे धुळे कौंडिण्य 5, विवेक यशवंत देशपांडे धुळे भारद्वाज 5, संगीता सुधीर पाठक धुळे कौशिक 5, नीलिमा नरेश कुलकर्णी धुळे सांख्यायन 5, नरेश कुलकर्णी धुळे सांख्यायन 5, मेघना अविनाश जोशी फैजपूर सालंगढ़ 5, अश्विनी उमेश जोशी फैजपूर सालंगढ़ 5, संजय याज्ञिक धुळे भारद्वाज 5, सुषमा याज्ञिक धुळे भारद्वाज 5, शस्ता धुळे वशिष्ठ 5, आशा पाटील धुळे पराशर 5, वंदना पांडेकर धुळे काश्यप 5, शैला भंगावकर धुळे वशिष्ठ 5, मीना दीक्षित धुळे वशिष्ठ 5, रजनी पाठक धुळे भारद्वाज 5, माधुरी पाठक धुळे भारद्वाज 5, हर्ष कुलकर्णी धुळे जमदग्नि 5, सचिन कुलकर्णी धुळे जमदग्नि 5, सानिका कुलकर्णी धुळे जमदग्नि 5, चैतन्य कुलकर्णी धुळे जमदग्नि 5, रजनी पाठक जलगांव कृषत्रे 5, सुनीता पाठक धुळे महेंद्र 5, प्रतिभा अग्निहोत्री धुळे काश्यप 5, सुरेखा पुराणिक धुळे गौतम 5, कुंदा जोशी धुळे काश्यप 5, वसंत पाठक जलगांव कृषत्रे 5, वंदना भुगुल धुळे काश्यप 5, वंदना जोशी धुळे कौशिक 5, ज्योति भावसर धुळे अगस्ती 5, शारदा धांडे धुळे शौनक 5, ज्ञानदेव धांडे धुळे शौनक 5, अरुणा कोरणे धुळे हरितश 5, ज्योति रमाकांत कुलकर्णी धुळे लोकक्ष 5, अर्चना अरुण जोशी धुळे भारद्वाज 5, दीपा दिलीप सावजी धुळे लोहिताश 5, आरती अनिल सावजी धुळे लोहिताश 5, सुनीता सुनील जोशी धुळे कट्यान 5, मीना अनिल जोशी धुळे कट्यान 5, अपर्णा अजय रणरकर टिटवाड़ा विभांडक 5, उत्कर्ष उदय जोशी धुळे भारद्वाज 5, पल्लवी महेश कुलकर्णी पुणे कौंडिन्य 5, शुभांगी सतीश कुलकर्णी धुळे काश्यप 5, रीति उमेश जोशी धुळे काश्यप 5, नीला रवींद्र कुलकर्णी धुळे काश्यप 5, सुप्रिया अजय मुदवाड़कर धुळे भारद्वाज 5, सुनंद रमेश पाटले धुळे अत्री 5, विवेक गणेश जोशी धुळे वात्स्यायन 5, साई निंबलकर धुळे काश्यप 5, उज्ज्वला चौधरी धुळे भारद्वाज 5, पूजा शिंदे धुळे वशिष्ठ 5, आरती मोरे धुळे वशिष्ठ 5, शैला मुंडणकर धुळे भारद्वाज 5, प्रमिला गायकवाड नाशिक गौतम 5, प्रमिला जोशी धुळे पराशर 5, साधना पवार धुळे वशिष्ठ 5, सोनाली जथर श्रीरामपूर 5, सरोचन जगताप धुळे काश्यप 5, दिनेश मुंडणकर नाशिक भारद्वाज 5, दीपा मुंडणकर नाशिक भारद्वाज 5, दिव्या मुंडणकर नाशिक भारद्वाज 5, नीलिमा कुलकर्णी धुळे वशिष्ठ 5, प्राजक्ता दिनांक धुळे वशिष्ठ 5,
प्रतिमा चव्हाण धुळे गौतम पाल, श्वेता मुंडणकर पुणे भारद्वाज पाल, रेणुका मुंडणकर मुंबई भारद्वाज पाल, शुभदा उटे धुळे काश्यप पाल, मधुकर बोस धुळे काश्यप पाल, वासुदा उपकारे धुळे अंबरीश पाल, निर्मला वाणी धुळे मांडव पाल, नलिनी सूर्यवंशी धुळे भारद्वाज पाल, पुष्पा पाटील धुळे भारद्वाज पाल, सुनीता गायकवाड धुळे गौतम पाल, संध्या प्रकाश मुधोलकर धुळे भारद्वाज पाल, रेखा सयाजी पाटील धुळे कोंडिन्य पाल, लता शालिग्राम पाटील धुळे गार्गे पाल, शालिग्राम बंडू पाटील धुळे गार्गे पाल, उज्ज्वला गजेंद्रकर मुंबई भारद्वाज पाल, सुनील हरी कुलकर्णी धुळे वात्स्यायन पाल, सुनीता सुनील कुलकर्णी धुळे वात्स्यायन पाल, सुनील श्रीकृष्ण दीक्षित धुळे बौद्ध्याय पाल, क्षमा सुनील दीक्षित धुळे बौद्ध्याय पाल, मनीषा सुनील साळुंके धुळे काश्यप पाल, सुचिता हेमंत सोनावणी धुळे काश्यप पाल, मनीषा परोलकर धुळे भार्गव पाल, मीना घनश्याम जोशी धुळे कौंडिन्य पाल, शोभा संतोष पाटील धुळे भारद्वाज पाल, सुनंदा दिनकर कदम धुळे काश्यप पाल, सुनंद सुधाकर विसुटे धुळे कौंडिन्य पाल, संगीता आसाराम पवार धुळे वशिष्ठ पाल, माधुरी संजीव बड़गुजार धुळे काश्यप पाल, शोभा गुलाबराव पाटील धुळे काश्यप पाल, सुनील दिनकर झेंडे धुळे भारद्वाज पाल, घनश्याम पुरुषोत्तम जोशी धुळे कौंडिन्य पाल, विद्याप्रकाश देशपांडे धुळे कल्याण पाल, राजश्री रमेश धुळे अत्रि पाल, जयश्री धोड़पकर धुळे जमदग्नि पाल, अंजली देशपांडे धुळे अत्रि पाल, ऋतु उत्वल धुळे उत्वाल पाल, ओवी सौदेकर धुळे अंगिरा प्राची पाल, ओम सौदेकर धुळे अंगिरा प्राची पाल, सुशीला बड़गुजार वारशी जयदेव पाल, सुरेखा पाटील धुळे भारद्वाज पाल, शुभांगी जोशी धुळे वत्स पाल, जयश्री मुंडणकर धुळे भारद्वाज पाल, विदुला मांढरे मुंबई काश्यप पाल, ज्योति भूषण बागल धुळे पाल, पुरुषोत्तम कुलकर्णी धुळे वशिष्ठ पाल, स्वाति जोशी ठाणे काश्यप पाल, डॉक्टर कोटकर ठाणे खलप पाल, पल्हाळकर ठाणे जमदग्नि पाल, विद्या दुर्वास ठाणे कौशिक पाल, ज्योत्सना चावले ठाणे कौशिक पाल, नीलिमा रणभोर ठाणे काश्यप पाल, मनोज कुलकर्णी धुळे उपमन्यु पाल, अश्विनी कुलकर्णी धुळे उपमन्यु पाल, चैतन्य कुलकर्णी धुळे उपमन्यु पाल, गौरी कुलकर्णी धुळे उपमन्यु पाल, सुशीला कुलकर्णी धुळे उपमन्यु पाल, उषा दिनेश पाठक धुळे शांडिल्य पाल, जयश्री मनोहर पाठक धुळे शांडिल्य पाल, इंदुमती नंदकुमार भंडारी धुळे काश्यप पाल, लता अनिल जोशी धुळे भारद्वाज पाल, अरुण प्रभाकर कुलकर्णी धुळे भारद्वाज पाल, अनुराधा अरुण कुलकर्णी धुळे भारद्वाज पाल, दीपक अरुण कुलकर्णी धुळे भारद्वाज पाल, रोहिणी व्यास धुळे वशिष्ठ पाल, हेमा भट्ट धुळे धनंजय पाल, जयश्री लक्कड़ धुळे मौदगल्य पाल, अथर्व लक्कड़ धुळे मौदगल्य पाल, अस्मिता विनोद चौहान धुळे काश्यप पाल, सोनाल हर्षनंदन देसले मुंबई काश्यप पाल, सुमन अर्जुन खांडे वानखेडकर धुळे भारद्वाज पाल, सुहासिनी साठे दोंडईचा वशिष्ठ पाल, सुवर्ण जितेंद्र तलवारे धुळे 2, कांचन जोशी धुळे पराशर 1 पाठ करणाऱ्यांची संख्या 249, एकंदर सगळ्यांचे पाठ 1508 आणि एव्हरेज 6.0562. त्या सगळ्यांनी महाराजांच्या दिव्य संकल्पाप्रमाणे हनुमान चालीसा पाठ अत्यंत भक्तिभावनेने करत असल्यामुळे आम्हाला त्याबद्दल खूपच म्हणजे
समाधान वाटतं. आणि आमची कळकळीची विनंती अशी आहे की हळूहळू जे 5 करणारे आहेत, 1, 2, 3, 5 करणारे आहेत, ते हळूहळू 1-1 महिन्याने हळूहळू एक वाढवत जाऊन 11 पोचलो तर खरोखर संख्याच्या दृष्टीने म्हणजे 11 कोटीच्या दृष्टीने आपल्याला लवकरात लवकर म्हणजे आपल्याला पाठ पूर्ण केल्याचं एक समाधान मिळेल या दृष्टीने सगळ्याशी कळकळीची विनंती आहे की आपण जास्तीत जास्त आणखीन तुमच्या प्रपंच असले कुठल्याही वेळ बाजूला करून हे पाठ करा असे आम्ही म्हणत नाही आहे, पण सगळे प्रपंचातले काम तुमचे सगळे उपाधी सांभाळून याच्यापेक्षा जास्त करणे शक्यच नाही असे जसे महाराज म्हणत होते तसे आपण पाठ करायला पाहिजे. म्हणजे 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे आपल्या प्रपंचापेक्षा वेगळे प्रपंचाहून वेगळे इकडे तिकडे वेळ न घालवता आणि ते सगळी वेळ म्हणजे हनुमान चालीसा पाठ आणि नामस्मरण याच्यामध्ये घालून आपले जीवनाचे सार्थक करून घेऊ. मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की महाराजांनी आपल्या सर्वांना सगळ्यांना आयुष्य आरोग्याने ऐश्वर देऊन कृपा करून तसेच आपल्याला भगवंताविषयी भक्ती, नामाविषयी प्रेम आणि सद्गुरूविषयी अनंत निष्ठा देव तशी प्रार्थना करून सगळ्यांना आणखीन महाराजांचा अनुग्रह व्हावा अशी प्रार्थना करून जानकी जीवन स्मरण जय जय राम.